आणि मंत्रीपद डावलल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कमालीचे नाराज झालेत आणि भुजबळांच्या नाराजीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढल्याचं चित्र दिसतंय। कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी दिसत असून आज नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 11 वाजता हा मेळावा पार पडणार असून शक्ती प्रदर्शन करत भुजबळ पुढे काय भूमिका मांडतात याकडेही लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती छगन भुजबळ यांची। आज छगन भुजबळ यांची पुढची भूमिका नेमकी काय असेल? काल दिवसभर छगन भुजबळ यांनी त्यांचे नाशिकमधले समर्थक, कार्यकर्ते, पदाधिकारी त्याचबरोबर येवला या विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली, चर्चा केली, संवाद साधलेला आहे। आणि हा संपूर्ण कालचा दिवसाचा रोख हा अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात असाच होता। भुजबळ यांनी थेट हल्ला केलेला आहे अजित पवार यांच्यावर, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर। त्यामुळे आज नेमके भुजबळ काय भूमिका घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचा एक दुसरा भाग असा देखील आहे, एका वेळेस आपल्या पक्षाच्या नेतृत्वावर हल्ला करत असताना छगन भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांशी आपली जवळीक असल्याचं देखील दाखवून दिलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटपर्यंत सांगत होते, माझ्या नावाचा आग्रह त्यांनी धरलेला होता, हे त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं कन्फर्म केल्याचं देखील त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या वेळेस दिल्लीमधनंच माझं तिकीट हे फिक्स झाल्याचं ते वारंवार सांगत होते। त्यामुळे छगन भुजबळ यांची जवळीक काहीशी भाजपकडे असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे। काल कार्यकर्त्यांशी बोलताना देखील त्यांनी याचे दाखले दिलेले होते। त्यामुळे आजच्या छगन भुजबळ यांच्या मेळाव्याकडे, समर्थकांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। याच्या अजून एक बाजू अशी आहे की ज्यावेळेस छगन भुजबळ सारखा व्यक्ती ज्येष्ठ नेता बंड करतो, त्याला थोपवण्याचं काम हे पक्षाच्या नेतृत्वाकडनं कसं केले जाणार? पुन्हा जर हा पायंडा पक्षामध्ये पडला तर अजित पवार असो किंवा सुनील तटकरे यांना त्यांना सांभाळणं अवघड जाणार आहे। त्यामुळे हा मोठा पेचप्रसंग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे। दोन्ही बाजूने याला कसं उत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे। छगन भुजबळ आपलं बंड हे काही काळ थांबवतात का काही निर्वाणीचा इशारा देतात, निर्णय घेतात, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।